बातमी वसईमधून आहे। मुसळधार पावसानं वसई पुन्हा एकदा जलमय झाली। सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। विजयनगर नागिनदास पाड्यामध्ये पाणी साठलेलं आहे। सेंट्रल पार्क विवा महाविद्यालय परिसर जलमय झाला। या जलमय परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयराज राजवडे यांनी। सकाळपासून पडलेल्या पावसामुळे वसई विरारच्या नालासोपाऱ्यामध्ये जलमय परिस्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण आपण इथं पाहू शकत असाल का पूर्णतः नालासोपाऱ्याचा हा का विजयनगर परिसर आणि या नगिनदास परिसर आहे। आपण पाहू शकत असाल का पूर्णतः पाणी साचलेलं आहे। इथे दुर्ग्याच्या वर पाणी साचलेलं इथं पाहायला मिळते। परिसरांना नद्यांचं स्वरूप आलेलं इथं पाहायला मिळत आहे। एकूणच पाहायला गेलं तर वसई विरार महानगरपालिकेची अपुरी यंत्रणा इथे काम करत नसल्याचं इथं पाहायला मिळत आहे। कारण की यंत्रणा काम करत नसल्यामुळे ही जी नद्यांचा स्वरूप या रस्त्यानं आलेला आहे। आपण पाहू शकतो चिमुकले सुद्धा या पाण्यामध्ये कुठे ना कुठे थोडासा आनंद लुटण्याचा प्रयत्न करत आहेत। वसई विरार महानगरपालिका आता कशा प्रकारे पुढे पावसाच्या आधी उपाय व्यवस्था करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जयराज जोडे, जय महाराष्ट्र न्यूज, नालासोपारा। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। या पाण्यातून वाट काढणं सर्वांनाच कठीण होत चाललेलं आहे।